घरामध्ये एक गोठा असायचा, त्या गोठ्यामध्ये गाय वासरू आणि बैल असायची जी शेतीची कामं करायची. परंतु आता जसा डेव्हलपमेंट आपण स्वतःच्या राहणीमानामध्ये केलाय ना, तसा मॉडर्न टन आपली लाईफ सुद्धा डेव्हलप झालेली आहे. कारण आता जे गोठे आहेत ते कमी पाहायला मिळतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच की सुजल, आता आपल्याला घराच्या आतमध्ये कुत्रे बांधलेले पाहायला मिळतात आणि बैल रस्त्यावरच. आधी बैल गोठ्यामध्ये धावलेला असायची आणि कुत्री बाहेर असायची. म्हणजेच आता डेव्हलप झालाय. आणि या डेव्हलपी करण्याच्या मागे खरं तर कारण आहे की आपण आता मॉडर्न होत चाललाय. चॉईस बॉल कोणताही नाहीये, कोणालाही चॉईस बॉल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दिला जात नाही. हा, सुजलने एक गोष्ट खूप चांगली आमच्यापर्यंत पोहोचवली की आधी कुत्री मांजरं घरामध्ये आतमध्ये न यावी त्याच्यासाठी माणसं ठेवली जायची. आता माणसं न येण्यासाठी कुत्री ठेवली जातात. म्हणजे काय डेव्हलप झालाय जमाना. पण तो हरकत नाहीये, डेव्हलपिंग होईल तेव्हाच ग्लोबल होईल, तेव्हाच औद्योगिकरण पुढे जाईल. कारण 5 ते 6 वर्षाच्या पूर्वीचा तुम्ही कोलिवली जर गाव बघितलं असेल तर तिथे कौलारू घरं होती. परंतु आता तो डेव्हलपमेंट एरिया डेव्हलप होत चालला. आधी गंधारी, त्यानंतर आता सध्या तरी या विभागामध्ये सुद्धा आता सध्या तरी साईराम पार्क तुम्हाला लेफ्ट साईडला पाहायला मिळतोय. तोही औद्योगिकरणाचा एक भागच आहे. आणि याच्या जर पुढे तुम्ही गेलात ना तर सर्वत्र गोडाऊन आहेत. म्हणजे या विभागातला सुद्धा आता औद्योगिकरणाचं काम खूपच मोठा होत चाललाय. उंबाडे सापाडे थोड्या वर्षापूर्वी कसा होता, आता कसा झालाय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये तो कसा होईल याचा आपण विचारही करू शकत नाही. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होणं महत्त्वाचे असते. कारण पहिल्या वर्षाची सुरुवात या स्पर्धेने जेव्हा केली तेव्हा छोटीशी स्पर्धा असावी. आणि आता 13व्या पर्वामध्ये तुम्ही एवढी देखणी स्पर्धा बघताय ना की कोणत्याही खेळाडूला या क्रीडांगणावरती येणं हवं असे वाटेल. त्याच्यामुळे 13व्या पर्वाचा हाच नक्कीच कालखंड आजच्या दिवसातला, अर्थातच या स्पर्धेतला आजचा शेवटचा दिवस सुपर संडे. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी. नानकड टीमची फिल्डिंग सेट झाली आहे. एका बाजूला स्ट्रायकर बॉलर अक्षय थेटे सध्या तरी बॉलिंग टाकण्यासाठी या ठिकाणी होतो तयार. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले जे हनुमान चौदरपाड्याच्या माध्यमातून राम आणि त्याच्या जोडीला प्रतीक वाकडे. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल रामसाठी पडल्यानंतर त्याची जी शैली आहे अक्षय थेटेची, बॉल पडल्यानंतर तो बाहेर किंवा आतमध्ये वळण देऊ शकतो. खुल्या गटातून खेळण्याचा अनुभव असलेला हा खेळाडू पडल्यानंतर बॉलला आतमध्ये त्याने आणला गेला आणि पहिला चेंडू डॉट. रामसाठी दुसराच बॉल ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेटला प्रोटेक्ट केलेलं क्षेत्र. टप्पा पडला त्यानंतर फिल्डरने लगेच ओळखलं गेलं की कदाचित बॉल 2 टप्पे घेईल, त्याच्यामुळे तो थांबला. बॉलला फील्ड केलं गेलं, बॉल फेकला गेला आणि आता मैदानाच्या आतमध्ये लेजंड वर्सेस लेजंड असा कॉन्टेस्ट तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक वाकडे एक असा खेळाडू आहे ना जो नेहमी मोठ्या फटक्यांच्या शोधात असतो. टीम चौदरपाड्याला आणि चौदरपाडा गावाला क्रिकेटच्या परिपटलावरती पडलेला हा गोड स्वप्न आणि त्या स्वप्नातला राजा, स्वप्नातली गुरु किल्ली विजयाची टीम जे हनुमान चौदरपाड्याची म्हणजेच प्रतीक वाकडे ऑन द स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक वर्ष या खेळाडूने क्रिकेट खेळलाय, अनेक वर्ष गावाचं नाव त्याने जपले क्रिकेटमध्ये. यावेळेला ऑन साइडला पुलचा फटका पॉवरफुल. जी चर्चा सुरू होती की या चौधरपाडा गावाला क्रिकेटच्या परिपटलावरती पडलेला गोड स्वप्न प्रतीक वाकडे आणि त्याच्याच बॅटमधून मोठा स्ट्रोक षटकार. अक्षयचा बॉल जसा वळला तशी क्रॉस बॅट करत असताना पुलच्या माध्यमातून षटकार आलाय. कोलवटापाचा बॉल थोडासा कंट्रोलेशन होता. या बॉलवरती एक सिंगल जरूर मिळेल. प्रतीकचा प्रयत्न नसेल दुसरीचा, कारण पहिलं षटक सुरू आहे त्याच्यामुळे रिक्स नकोय. सन्माननीय भगवानजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, ज्यांनी पहिल्या नंबरचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये खरं तर दिले गेलेलं आहे. कृतिशील विचारांचा प्रतिशील नेता म्हणून ज्यांच्याकडे खरं तर बघितलं जातं त्यांच्यासोबत देविदाजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकारानंतरची सिंगल, टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 8. अक्षयचं पहिलं षटक 4 चेंडू फेकून झाल्यात आणि 8 धावा त्याच्या विरोधात बनल्या गेल्यात. रामसाठी हा बॉल हाफ आर्म पूल करतात, जास्त पूल पॉवरफुल नव्हता, एक सिंगलच मिळेल. टीप मध्ये फिल्डर आहेत, काऊ कॉर्नरला ते क्लिअर करत होते. खरं तर फिल्डिंग ते काऊ कॉर्नरला करत होते. येथे सिंगल, टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती.
हा सामना ना खरं तर शेवटच्या बॉलवरती नक्कीच जाईल, कारण दोन्ही टीम अगदी तुल्यबल आहेत. एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ जेव्हा एकमेकाच्या विरोधात येतात ना, तेव्हा तुम्हाला मोठाच सामना पाहायला मिळाला आणि त्याचपैकी हा सामना आहे. आय डोंट नो हु इज विन दिस मॅच, बट आय डेफिनेटली शो दिस मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. कारण दोन्ही खेळाडू अगदी ताकदीने जोमाने नित्य नियमाने संघर्ष करताना पाहायला मिळतील. खरं तर मेहनत, जिद्द, चिकाटी, समर्पण या दोन्ही टीम मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या दोन्ही गोष्टी तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतीलच. प्रतीकसाठी हा बॉल, महत्वाची विकेट, या मॅचची प्राइज विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आले, महत्वाची विकेट कॅरी करत असताना अक्षय तेटेच्या खात्यामध्ये परतेल, स्वस्त्यामध्ये बाद होईल प्रतीक वाकडे. पहिल्या विकेटचं पतन आणि ओव्हर संपली. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावत संख्या 9, जनमान 14 पडा. असावे लागतात क्रिकेटमध्ये, तुम्हाला प्लॅनिंग आखावे लागतात क्रिकेटमध्ये, तुम्हाला सिच्युएशन नुसार मूव्ह व्हावं लागतं, तुम्हाला सिच्युएशन नुसार बिल्डअप व्हावं लागतं. तुमचा ग्रोथनेस, तुमचा ग्रोविंग, तुमचे डेव्हलपमेंट, तुमची खेळण्याची स्किल, तुम्ही कशा प्रकारे खेळता त्याहून जास्त तुम्ही काय खेळता ह्या गोष्टीला क्रिकेटमध्ये भरपूर मोठं प्राधान्य आहे. आता विचार करायला हवा होता प्रतीक की त्याच्या बॅटमधून एक षटकार ऑलरेडी आला होता. अक्षय थेटे एक असा बॉलर आहे जो नेहमी विकेटच्या शोधामध्ये असतो. मग शेवटचा बॉल होता, सन्मान देऊन दुसऱ्या ओव्हरचा त्यांनी विचार करायला हवा होता की दुसऱ्या ओव्हरपर्यंत आपण वाट पाहावी, परंतु बॉल खेळण्याचा प्रयत्न प्रतीक वाकडेला फसवलं गेलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ती झेल त्याची पकडली गेली आणि मैदानाच्या बाहेर प्रतीक वाकडे स्वस्त्यामध्ये बाद झालाय. शुभम आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पॉवर प्ले संपलं गेलंय आणि आता कुणाल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. रामसाठी हा बॉल, तिसरा बॉल रामसाठी असा आलाय ना जो रामला खेळण्यात थोडासा जास्त संघर्ष करावा लागलाय. कारण याच्या अगोदरचे 2 बॉल तुम्ही बघितले तर अक्षय थेटेचे तेही त्याच्या बॉडीवरती आले, त्याला पूल करण्यात तिथेही थोडासा कठीण प्रवास त्याला करावा लागला आणि या बॉलवरती सुद्धा पडल्यानंतर थोडासा बॉडीवरती आला, परंतु यावेळेला रिझल्ट चांगला मिळाला. कारण अक्षयच्या 2 बॉलवरती त्याला 2 सिंगल मिळाल्या होत्या, परंतु या बॉलवरती मिळाल्या धावा 2. टीमची धावसंख्या 11. 4 ओव्हरचा हा सामना जिथे फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करतोय जय हनुमान चौधरपाडा. ओव्हर नंबर 2 मध्ये शुभम पहिल्याच बॉलवरती त्याच्या विरोधात 2 धावा आल्यात. पुढे होती लेंथ, पुन्हा एकदा पुल केलाय, गॅप मध्ये चालला बॉल, अडवण्याचा प्रयत्न, वॉर्ड ऑफ फिल्डिंग. ज्या वेळेला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असेल ना त्यावेळेला फिल्डरलाही 100% एफर्ट्स हे कन्वर्ट करावेच लागतात. आता पहा अक्षय थेटे त्या ठिकाणी होते. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, आपण असं म्हणतो ना की छोटा तीर और घाव करे गंभीर, तशा प्रकारे हा खेळाडू त्याच्या उंचीवरती तुम्ही जाऊ नका. कोणत्याही पद्धतीने कोणत्याही स्टेजवरती खेळण्याची त्याची क्षमता तुम्ही नेहमी बघितले आणि अनेक वेळा खुल्या गटातून भरपूर मागणी असते या खेळाडूला. तोच फिल्डर होता त्या ठिकाणी, परंतु 2 धावा तो रोखू शकला नाही. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस्टायमिंग स्ट्रोक डीप मध्ये बॉल जाण्या अगोदर शॉट मध्ये मिड विकेटच्या फिल्डरने कॅच पकडली गेली. विकेटचं पतन, राम पडतेल मैदानाच्या बाहेर. सलामी जोडी डगआउट मध्ये लागणारा झटका दुसरा. वाद मनोरंजन करण्यासाठी ठाकरे सर जरूर आहेत. जरूर प्रतीक वाकडे बाद झाले तरी मैदानाच्या आतमध्ये ठाकरे सर मनोरंजन या ठिकाणी करतात. सुंदर नृत्य तुम्ही त्यांचं बघितलं, अगदी पायांची मुवमेंट होती त्यांची आणि या संगीतांवरती त्यांनी जी नजाकत दाखवली ती खूप सुंदर तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु सिच्युएशन थोडीशी आता सुंदर नाहीये, सिच्युएशन थोडीशी खराब. मैदानाच्या आतमध्ये त्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी पाठवला गेला प्रतीकला पाठवलं होतं, परंतु प्रतीकने फक्त 7 धावा दाखवल्या आणि आता 4थ्या क्रमांकावरती पाठवला आदित्यला. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिली विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवरती अक्षय थेटेला मिळणारी सफलता तिथे प्रतीक बाद झाला आणि आता 2 फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत. नवीन फलंदाज आदित्य.
आदित्यसाठी यॉर्कर पद्धतीचा बॉल, वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी डावखोऱ्यात आणि बॉल फेकला विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. खात्यामध्ये आदित्यच्या सिंगल. टीमची धावसंख्या आता एक सिंगलने वाढत असताना पुढे जाऊन आता धावफलक पोहोचलं गेले, ते म्हणजे 14 या आकड्यावरती. 2 ओव्हरचा खर तर खेळ जो आहे ना तो सेफली व्हावा असंच वाटत असेल टीम नानखरला. पण आतापर्यंतची बॉल जर बघितली तर 10 सुंदररित्या सर झाल्यात. येणारे 2 बॉल हे महत्वाचे असतील या 2 ओव्हरचे. यावेळेला समोर खेळतात स्टेट डाऊन दी ग्राउंड, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी. 1-2 टप्पे घेतला गेला, उचलला गेला. दुसरीचा प्रयत्न नॉन स्ट्रायकर वरती फेकी, धोकादायक धाव ठरू शकली असती आदित्यसाठी, परंतु तो धोका कुठेतरी बाजूला सरला. बॉली उशिरा आला फिल्डरच्या हातामध्ये, त्यांनी फेकला ॲक्युरेटली. तिथे फिल्डरची कोणत्याच प्रकारची चुकी नव्हती, परंतु फिल्डिंग चांगली झाली. या बॉलवर धावा मिळाल्या 2. टीमची धावसंख्या 16. ही फाईट मी आधीच म्हटलं ना की शेवटच्या बॉल पर्यंत जाईल, कारण दोन्ही टीमला तेवढीच आग लागलेली असते विजयाची. शेवटचा बॉल या ओव्हर मधला फसवलं. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला, ज्युसी फुल टॉस होता. खेळण्याचा प्रयत्न ॲक्युरेटली मिड विकेटच्या हातामध्ये, विकेट जाईल मैदानाच्या बाहेर. कुणाल पटेल तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावसंख्या 16. जय हनुमान चौधरपाडा. सध्या तरी हे दृश्य तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. या क्रीडांगणाला खर तर ही लाभलेली जी नैसर्गिक संपत्ती आहे ना, त्या नैसर्गिक संपत्तीला जोपासून ज्याने ठेवली आहे त्यांचं खर तर मी मनापासून आभार व्यक्त करेन. सध्या तरी ड्रोन फुटेज तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवले जातात. चहू बाजूला रॅलिंग जर आपण या क्रीडांगणाच्या पाहिल्या ना तर त्या रॅलिंग शोभा वाढवतात, आणि त्या रॅलिंगची शोभा प्रेक्षकांनी जपून ठेवली आहे. या प्रेक्षकांना खर तर मी सलाम करेन की या स्पर्धेला तुम्ही भेट देतात, भेटीतून आनंद देतात. आणि आभार मी व्यक्त करेन या मॅनेजमेंट कमिटीचं की ज्या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट प्रॉपर व्हायला हवी ना, त्या मॅनेजमेंटला खरं तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे जोपासली आहे. आणि आभार व्यक्त करेन ग्रामीण टेनिस क्रिकेटचं, कारण कोणती स्पर्धा असो, मग ती एका दिवसाची असो की 2 दिवसाची असो, जर त्यांना ड्रोनची रिक्वायरमेंट जरी नसली ना तरी तेजस भोईर त्या ठिकाणी ड्रोन नेतात आणि लोकांपर्यंत हे दृश्य पोहोचवतात, कारण त्यांनाही माहिती आहे जो दिखता है वही बिकता है. आणि हा खरं तर त्यांचा मोठं मन आहे, कारण कोणत्याही प्रकारची पैशाची ईर्ष्या त्यांच्यामध्ये नसते. जर कधी एखाद्या मॅनेजमेंट कमिटीने सांगितलं, जर त्यांचा जर जो आकडा आहे तो 5 असला, समोरच्या मॅनेजमेंट कमिटीने सांगितलं की आम्हाला स्पॉन्सरशिप नाही आहे 3 या 2,500 खरं तर या गोष्टीमध्ये आम्हाला ॲडजस्टमेंट करावी, तर ते कदाचित ना त्यांच्या भावनांकडे बघतात आणि त्याच्यानंतर ते काम करतात. पण भरपूर खरं तर लोकांना असं वाटतं की ग्रामीण टेनिस क्रिकेट ही कमी शुल्कामध्ये काम करते की काय, परंतु मित्रांनो असं मुळीच नाहीये. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ती भावना आहे, सद्भावना आहे, ती सद्भावना ते दाखवत असतात. त्याच्यामुळे त्यांचंही मी कौतुक करेन, स्पेशली तेजस भोईर यांचं. तिसऱ्या ओव्हरला आता सुरुवात होईल. आशिष आला तिसऱ्या ओव्हरमध्ये. धावा जर आपण पाहायला गेला तर 16 फक्त आहेत स्कोरबोर्डवरती. ओव्हर द विकेट, टप्पा पडला, बॉल ऑफ स्टंपचा हलकासा बाहेर. धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळतीये 17. 17 धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ या ठिकाणी सुरू आहे. पहिला चेंडू वाईट या ठिकाणी फेकत असताना गोलंदाज आशिष. ओव्हर द विकेटने ऑन साइडला ताकद जरूर लावली आहे, परंतु ग्राउंडिंग स्ट्रोक अडवण्याचा प्रयत्न, फिल्डर बीट झालेत त्या ठिकाणी. पुन्हा एकदा त्याच फिल्डरला रिकवर करण्याची संधी होती, परंतु त्याच्या मागे जो बॅकअप होता फिल्डरचा, त्या फिल्डरने बॉलला अडवलं गेलं. त्या अनुमानाने आपण या बॉलवरती पाहतात ते म्हणजेच धावा 2. आणि तेजस आम्ही जी चर्चा केली मगाशीच की एक आकडा सांगितला स्पेशली, मग तुमचा आकडा तो 10,000 किंवा 12,000 सुद्धा असू शकतो, त्यांच्यामध्ये तुम्ही खरं तर थोडासा ॲडजस्टमेंट करता, परंतु आम्हाला स्पेशली माहीत नाही की तुमचा काय लाईव्हचा आकडा असतो. त्याच्यामुळे आम्ही फक्त एक आमचा स्पेशली आमच्या माइंडमध्ये असेल तो आकडा, आणि आम्ही तसं करत असतो, कारण आमचा खरं तर मूळ जो अमाऊंट असते त्याच्यामध्ये कधी आम्हाला मॅनेजमेंट कमिटी बोलली ना की थोडासा ॲडजस्टमेंट करावा, तर आम्ही त्या अमाऊंटमध्ये ॲडजस्टमेंट करत असतो. नाहीतर लाईव्हच्या माध्यमातून असं नको जायला की ग्रामीण टेनिस क्रिकेट एवढा स्वस्तामध्ये काम करते की काय. हो द विकेट. ऑन साइडला पुलचा फटका, टप्पा पडेल फिल्डरच्या हातामध्ये, जरूर जाईल बॉल, जास्त लांब नव्हता, फिल्डरही थोडासा पुढे आला.
वाईट थ्रो जरूर तुम्ही पाहिला, दुसरीचा अटेम्प्ट करत होते परंतु थांबवलं गेलं दोन्ही बॅट्समनला आणि या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगल डबलने खरं तर आता काम सुरू आहे. 2 विकेट लवकर गेले होते. प्रत्येक वाकडेकडे जास्त जिम्मेदारीने टीम बघत होती. तोही बाद झाला, रामी बाद झाला, कुणाली बाद झाला. आदित्य आणि पंकज सध्या तरी डावाला सावरत आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल्सने सध्या तरी धावफलकाला वाढवतात. टीमची धावसंख्या 20. कुलवा टप्पाचा बॉल खोदून काढलाय, प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर, बॉल करतोय हवाई सफर, लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सिक्सर. पद्धतीचा बॉल खोदून काढण्यात यश मिळालं. राजच्या कॅमेऱ्यामध्ये जसा तो बॉल कैद झाला तसा खरं तर फिल्डरच्याही नजरेमध्ये कैद झाला असावा. बॅट्समनची नजर होती की बॉल नेमका लँड कुठे होतोय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड झाला, जिथे 6 धावा मिळाल्यात. आता एक चांगली स्थिती होते निर्माण, कारण षटकाराने टीमचं धावफलक आता 26 या आकड्यावरती पोहोचलं गेलंय, जे अनुमान चौधर पाड्याचं. अजून एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोर खेळतात मिड ऑफ नव्हता, लॉंग ऑफ तैनात होता. एक सिंगल जरूर मिळेल. ज्या खेळाडूच्या बॅटमधून सिक्सर तुम्ही बघितला त्याच खेळाडूच्या बॅटमधून निघालेली ही सिंगल. टीम मध्ये झालेली वाढ, टीम आता पोहोचते 27 या आकड्यावरती. षटकार सुंदर होता. या षटकाराने पूर्णपणे इम्पॅक्टफुल स्कोर कार्ड वाढलं गेलं. षटकाराची मोहर जशी लागली तसा जयनुमान चौधर पाड्याचा स्कोर कार्ड ही वाढला गेला. आतापर्यंत बॉल समाप्त झाल्यात. या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जाऊन कट केला, इनफिल्डला क्लिअर करायचा प्रयत्न, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये तुम्हाला महत्त्वाचे असतात या अशा कॅचेस पकडणं. ज्या वेळेला तुम्ही शॉर्ट टर्म क्रिकेट खेळता, ज्या स्टेजला तुमचा बॉलर कमबॅक करतोय, बॉलर धावा कंट्रोल करतोय, त्या अनुमानाने तुम्हाला फिल्डिंग ही चांगली करावी लागते. परंतु सर्कलच्या बाहेर निघून कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच झाली ड्रॉप, तिथे मिळते सिंगल आणि आता स्ट्राईक रोटेट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 28. स्ट्रायकिंग इन होती पंकजच्या बॅट मधला दुसरा षटकार हा अन्नावाला गेल. बाउंड्री लाईनच्या बाहेरून बॉल, ताकदीचा प्रॉपर वापर याही वेळेला केला गेला. शेवटच्या बॉलवरती अटॅक करत असताना आशिष वरती हा प्रहार, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 34. सध्या तरी हा कॉम्बॉक्स तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. सरपंच उपसरपंच चषक, अगदी हे शामियाना जर तुम्ही पाहिलं तर सुंदर शामियाना. त्या शामियानामध्ये मुख्य व्यासपीठ, त्याला जॉईंट असलेला आमचा कॉम्बॉक्स, समोर टॉस बॉक्स सुद्धा आहे. आणि या क्रिकेट स्पर्धेला खरं तर मूळ रूपाला आणण्यासाठी जे सुंदर क्रीडांगण आहे ना, त्या सुंदर क्रीडांगणाचे छायाचित्र सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी शूट केले गेलेले आहेत. हा आजूबाजूचा परिसर, आमच्या उजव्या बाजूला एक सुंदर घर. सध्या तरी कॅमेरामॅन तुम्हाला पाहायला मिळतात राज. त्या राजचे खरं तर कशा प्रकारे बसण्याची मुवमेंट आहे, राज कशा प्रकारे त्या ठिकाणी कॅमेरा हँडलिंग करतोय तेही या ठिकाणी ड्रोन फुटेजच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. अपडेटरच्या भूमिकेमध्ये सुजल आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे खरं तर ऑफिशियली आता ते स्कोर अपडेटर झालेले आहेत. धीरज भोईरला गतवर्षी तुम्ही कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये बघितला, परंतु तोही आता चांगली अपडेटिंग करतो. एका बाजूला तुम्ही राज कॅमेरा वर्किंग सुंदर तुम्हाला त्याची नेहमी पाहायला मिळते आणि ते सध्या तरी कॅमेरा वर्किंग या स्पर्धेच्या माध्यमातून करतात. शेवटचं षटक साहिलकडे. एक साहिल तुम्हाला या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. लेंथ बॉल होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या वरून फाईन केले, बॉलने घेतलं वलन, लॉंग स्टॉपला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी कडा आपण म्हणू शकतो. फाईन लेगच्या वरून फाईन खेळलं, लॉंग स्टॉपला बॉल, चौकार गेला आणि या चौकाराने टीमची धावसंख्या 38.
आता स्थिती चांगली आहे. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या नव्हत्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये जिथे 18 आल्या, जिथे 2 षटकार आले आशिषच्या विरोधात पंकजचे, तिथे धावफलक वाढलं गेलं आणि आता आदित्यने सुद्धा आता सुरुवात केली आहे आपल्या धावा बनवण्यासाठी. धावा झाल्यात 34. साहिलचं हे षटक ऑन साइडला रूम बनून खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेटला. एक सिंगल या ठिकाणी. सन्माननीय रामकृष्ण काकडे यांना आपण विनंती करतोय की आमचा मॅनेजमेंट कमिटीचे मेंबर अनंत पाटील यांच्याशी तुम्ही, अनंत केने यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. सिंगल आली आणि आता स्ट्रायकिंग वरती कोण आहे की ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार या ठिकाणी दाखवले होते. यावेळेला तिसरा येईल का? ऑन साइडला खेचला गेला फटका. फिल्डर दूर वरती होते. एफर्ट जर आपण पाहिले तर फिल्डरने घेतले असते तर बॉल अडला असता, परंतु एक टप्पा घेतल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंकजच्या बॅट मधला रॅपिड शॉट चौकार. ने पावलांचा वेग वाढवला असता. त्याला असं वाटलं की अक्षय तेटे बॉलकडे जाईल की काय, म्हणून तो थांबला, अक्षयही थांबला, परंतु त्याच्या मागचा रिझल्ट हा अपोजिट घडला, लागला चौदरपाड्याच्या बाजूने आणि हा चौकार आलाय. यावेळेला अजून एक उत्साहाला गेलाय. कदाचित या स्पर्धेतला सगळ्यात लांब हा षटकार असावा पंकजच्या बॅट मधला. इट इज अ कडक. काय फटका होता, प्रॉपर ताकदीचा वापर. तुम्ही त्याचा बॉडी लँग्वेज पहा. कोलवा टप्पाचा बॉल समोर बॉल बघितला, त्याला एक्झिक्यूट केलं गेलं प्रॉपर लॉंग ऑनच्या बाहेर. तुम्हाला षटकार पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मोहर होती पंकज नावाची. आधीच आपण या गोष्टीचं प्रेडिक्शन केलं होतं की दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. कोणत्याही क्षणाला कमबॅक, कोणत्याही क्षणाला अटॅक होऊ शकतो. या दोन्ही टीमकडे पाहताच आम्ही म्हटलं होतं की सामना कोण जिंकेल या गोष्टीचा मी अनुमान लावू शकत नाही, परंतु हा सामना कसोटीचा राहील. पाहता एक शॉन आहे, त्या शॉनचा आवाज येतोय. कदाचित ज्या घरामध्ये शॉन आहे त्या घरांच्या कौलांवरती तो बॉल पडला असावा. मग त्या शॉनलाही वाटलं असावं की आपल्या घराची नासधूस होते की काय, परंतु हा षटकार जर आपण पाहिला तर अतिशय प्रोडक्टिव्ह होता पंकजसाठी आणि चौदरपाड्यासाठी, कारण या षटकाराने टीमचं धावफलक आता 49 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. धावा 49. काय बॅटिंग सुरू आहे, अगदी टॉप ऑर्डरची बॅटिंग. अजून एक कोलवा टप्पाचा बॉल, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडलाय. आता थोडासा खाली राहिला बॉल. पंकजला स्ट्राईक हवी आहे. नॉशॉटवरती फेकी केली गेली आणि तर 2 धावाही कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. जर स्ट्रायकर वरती आधीच फिल्डरने फेकी जर केली असती ना तर कदाचित धोक्यामध्ये असू शकला असता पंकज, कारण पंकजला तुम्ही पहा थोडासा थकलेला जरूर तो पाहायला मिळतोय. मोठे स्ट्रोक नक्कीच खेळतोय. 5 चेंडू झाल्यात, 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर या बॉलवरती षटकार आला ना तर या टीमच्या माध्यमातून पंकज, खर तर पंकजचं नाव या आजच्या दिवसामध्ये जरूर पुढे येईल. लेंथ बॉल होता, ऑन साइडला पुल जरूर केलाय. एक सिंगल येईल. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी चालवला. दुसरीचा प्रयत्न नॉस्ट्राइक वरती फेकी, नॉस्ट्राइक एंड वरती फेकी केली, त्याचाच ऍडव्हान्टेज मिळायला गेला जानवन चौदरपाड्याला. आणि अखेरकार फर्स्ट सेशन 2 ओव्हरमध्ये परिस्थिती नाजूक होती, तिला बदलवण्याचं काम केलं गेलं पंकजने. अर्थातच 2 ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनल्या गेल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे स्कोरबोर्डवरती 53 आणि 54 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये असणार आहे. ते म्हणजे टीम गावदेवी स्पोर्ट्स नानकर समोर. यानंतर टॉस साठी आपण विनंती करूयात कॅप्टनला. टॉस साठी जंबिका देवरुंगपाडा पंडित गोडे यांचा संघ आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा या 2 टीम मध्ये ही लढत असेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन देवरुंगपाड्याचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सो आमनेपाडा आपण या कॅप्टनला विनंती करूयात की टॉस करण्यासाठी लगेचच या. भगवानजी पाटील आणि देवीदास पाटील या दोन्ही मान्यवरांना आपण विनंती करूयात की तुमच्या शुभ हस्ते तुमच्या उपस्थितीने आपण 4थ्या मॅचचा या ठिकाणी टॉस करणार आहोत. जंबिका देवरुंगपाडा दिलीप गोडे यांचा संघ आणि त्यांच्या विरोधात टीम ग्रीष्मा 11 पंडित गोडे यांचा संघ आणि ग्रीष्मा 11 आमनेपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे.
आमनेपाडा टीम चा कॅप्टन लगेचच येऊ द्यात. दोन मान्यवरांना मी विनंती करत आहोत की या टॉस बॉक्स मध्ये तुमच्या शुभ हस्ते आणि तुमच्या उपस्थितीने आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करू. आमचे उपस्थित असलेले पाहुणे खरतर दादांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेला लाभली गेली. खरतर दानशूर दाते म्हणून या विभागामध्ये त्यांची सातत्याने ओळख आहे आणि मैत्रीचे संबंध नेहमी दादाने जपून ठेवलेले आहेत. मीर 11 बापगाव आणि दुसऱ्या बाजूला सरपंच उपसरपंच चषक अशा या नाण्याच्या दोन बाजू आहेत. सो देवरुंगपाडा या टीमचे कॅप्टन कॉल देतील. उपसरपंच सरपंच असा कॉल आणि कॉल आला त्यांच्याच बाजूने. म्हणजेच पहिला टॉस चौथ्या मॅचचा आपण बघत आहोत की तो कॅप्टनच्या बाजूने लागलाय. विनंती करेन मान्यवरांना की दोन्ही टीमचा कॅप्टनला शुभेच्छा देऊन तुम्ही आसनाची शोभा वाढवायची. टॉस जिंकलाय, काय डिसिजन आहे? फिल्डिंग येतो. समोरचा जो कॅप्टन आहे त्यांनी आधीच अलाउन्स केलं गेलं की आम्हाला बॅटिंगच करायचे. मग आता तुम्ही फिल्डिंग घेतली आहे. रिझन तर तुम्ही सांगू शकत नाही कारण समोरच्या टीमने समोरून बॅटिंग मागितली आहे. परंतु आज या क्रीडांगणावरती ॲज अ कॅप्टन तुम्ही आहात. अनेक वर्ष तुम्ही क्रिकेट खेळलात. 4 ओव्हरची मॅच आहे. डिसिजन फिल्डिंगचा घेतला गेला आहे. सो काय माइंडमध्ये काय सेट आहे, काय रणनीती आहे? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. तुमच्या हाकेच्या अंतरावरती असणारे क्रीडांगण, या क्रीडांगणावरती कदाचित तुम्ही सरावासाठी सुद्धा येत असाल आणि लहानपणापासून तुम्ही हा क्रीडांगण बघताय. या क्रीडांगणाचं सुशोभीकरण आता सध्या तरी कसं झालंय? आताच्या पिरियडला सरपंच साहेबांनी बनवलेलं आहे आणि याच्या पुढे असंच राहावे हीच विनंती आहे. अजून काय वाटतं? कारण या विभागामध्ये एक नियम लागू झाला, ती गोष्ट खूप चांगली झाली. कारण गावदेव बापगाव यांच्या माध्यमातून जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये अनाउन्समेंट झालं की या विभागामध्ये या क्रीडांगणामध्ये स्पेशली मद्यपान जास्त सुरू असतो. मग तो मद्यपान थांबण्यासाठी आता ती नियमावली काढली की या क्रीडांगणावरती कधी कोण मद्यपान करताना दिसला तर त्याला खरंतर चोप देण्यात येईल. ही खरंतर आठ चांगली केली आहे का वाईट केली आहे? चांगलं आहे. म्हणजेच या सुशोभीकरणाचं आता काम सुंदर होईल. काय वाटतं की ही स्पर्धा कशी आहे आणि या स्पर्धेकडे बघून काय वाटतं? चला हरकत नाहीये. टीम देवरुंगपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंग घेतला. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला आमनेपाडा संघ करताना पाहायला मिळेल बॅटिंग. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये करूया थोडंसं परिवर्तन. येतील आवाज कुक्षाचा आवाज, भिवंडीचा आवाज, टेनिस बॉल क्रिकेटचा योगेची पाटील यांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. धन्यवाद. भाग्येश मात्र पाहू शकाल या ठिकाणी खरोखरच या विभागामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान देणारे आमचे विशेष अधिकारी अर्थात इताडगावचे प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक सन्माननीय भगवान शेठ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी बाळरामजी मेहर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते भगवानजी पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. त्यांच्या वतीने पाहू शकाल मित्रांनो या स्पर्धेसाठी मानाचा करंडक आम्हाला देण्यात आलेला आहे पहिल्या क्रमांकासाठी आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे संपन्न करतोय. उपदार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. दादा असं तर तुमचं प्रेम आमच्या आयोजकांवरती नेहमीच राहील याच अपेक्षा आम्ही तुमच्याकडे पुन्हा बाळगतो. पाहू शकाल तुम्ही पाहुण्याचा शुभ सन्मान इथे संपन्न केला जात आहे. धन्यवाद. तदनंतर इताडगावचे समाजसेवक देविदाजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. देविदाजी पाटील यांना सुद्धा आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान करण्याची विनंती मी पुन्हा एकदा बाळरामजी मेहर आपल्यालाच करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करायचा आहे. आज मित्रांनो स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि अनेक पाहुणे म्हणजे आता मात्र आपल्याला व्यासपीठावरती उपस्थिती पाहायला मिळत आहे. सर्वांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये करूया सहर्ष स्वागत. देविदाजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. पाहू शकाल देविदाजी पाटील यांचा शुभ सन्मान आणि पाहू शकाल या ठिकाणी सन्मानित सोनालीचे आमचे हरिभक्त पारायण हरज काका सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. पुढील सन्मानित आपण संपन्न करतोय. सन्माननीय शरदजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. आयोजक मंडळी मी विनंती करतोय की आपण लक्ष द्या आता स्पर्धेकडे कारण आज आपल्याकडे वेळ फार कमी आहे. शरदजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते सन्मान. भारतीय संस्कृती आपण मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून जपत आहोत.
सर्वांना योग्य तो मान आपण या स्पर्धेच्या वतीने देत आहोत. सर्व धर्म समभाव, मग पाहुणा कुठल्याही जाती समाजाचा असू द्या मित्रांनो, त्या सर्वांना एक समान मान देणारी ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक. सन्माननीय पुढील जो सन्मान आहे पावसाळ व्यासपीठावरती उपस्थित असलेले पाहुणे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. रमेशजी पाटील या आपण पुढे, आपला सन्मान सुद्धा या ठिकाणी संपन्न आपण करीत आहोत. हा सन्मान सुद्धा सन्माननीय बाळरामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण ते संपन्न करतोय. आज पूर्णपणे व्यासपीठ अगदी मान्यवरांनी फुलून गेला आणि पाहू शकाल या ठिकाणी माजी उपसरपंच रोहिदाजी गोडे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी चांगलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि विनंती करूया की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तदनंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकाल सोनाली गावाचे समाजसेवक हरिभक्त परायण आमचे हरटजी आलेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे आपला सन्मान इथे संपन्न करीत आहोत आणि सन्मान करण्याची विनंती मी गुरुनाजी मेहर यांना करतो की आपल्या शुभ हस्ते हरट काकांना आपण इथे सन्मानित करूया. जे सोनालीचे समाजसेवक आहेत, हरिभक्त परायण आहेत, त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. आणि मित्रांनो सोनाला संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये या सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे पाहुण्यांच्या माहितीसाठी. आणि त्याच गावाला मात्र हे मान्यवर बिलॉंग करतायत. त्याचा आपण हा सन्मान गुरुनाथजी मेहर यांच्या शुभ हस्ते संपन्न करतोय. जाऊया आता मात्र आपण ऑनगोईंग मॅचकडे. मॅच फार महत्वाची आहे. जय हनुमान चौदरपाडा विपक्ष टीम गावती स्पोर्ट नांदकर. लक्ष पाहिलं तर 54 धावांचा पाठलाग सुरू आहे. जबरदस्त इनसाइड ऑफचा फटका अगदी इनफिल्डच्या डोक्यावर मात्र स्ट्रोक पाहतोय. रेस खूप मोठी आहे. चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. मात्र 53 धावसंख्येपर्यंत चौदरपाडा संघाने मजल मारली आणि त्याचा पाठलाग करताना इथे मात्र पाहू शकाल विकेट धोक्यात होती. परंतु चित्त्याचे सप्लाय पाहिले आपण, दोन्ही फलंदाज पाहिले तर अगदी वेगाने तिथे मात्र ती धाव पूर्ण कंप्लीट झाली. एक गडी जरूर इथे मात्र गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाने गमावलाय अर्थात मयूर दलवीच्या रूपानं. परंतु अक्षय तिटीच्या सुट्टीला आता मात्र आपण पाहिलं तर अंकित आहेत. अंकित आतापर्यंत एक चेंडू फेस केला, एक धाव त्याच्या पाठमधून पाहिली. आणि अक्षय तिटीने आतापर्यंत आपण विचार केला तर एकूण चेंडू फेस केले 4, त्यामध्ये आपण पाहिले तर 6 धावसंख्येवरती खेळतोय. आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये प्रत्येक वाकड्याने फक्त 8 धावा खर्च केल्या, गडी बाद केला 1. जबरदस्त सुरुवात जय हनुमान चौदरपाडा संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. आणि या सत्राच्या मध्ये आपण जर विचार केला तर जय हनुमान चौदरपाडा संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय. त्यामध्ये आपण पाहिलं तर राम असेल, आदित्य असेल, प्रतीक असेल, हे सर्वच खेळाडू मात्र चांगल्या रिदम मध्ये आहेत, चांगल्या लय मध्ये आहेत. आणि आज पंकजने मात्र या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की मी फिनिशिंग रोल मध्ये काय एवढा चांगला खेळ करू शकतो. आणि त्याने आज तशा प्रकारचा खेळ आज प्रस्थापित केला. सर्व क्रीडा रसिकांची मन त्याने जिंकली, कारण 3 सिक्सर आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. पाहू शकाल या ठिकाणी थोडासा वेळ घेतला जातोय, कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे. कारण आज मित्रांनो एकूण 11 सामने खेळवायचे आहेत. सेमी फायनल फायनल सुद्धा सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. ही स्पर्धा जिंकेल कोण, सरपंच चषकाचा उपसरपंच चषकाचा मान पटकावेल कोण, आपल्याला सायंकाळी सर्व या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कारण आज सुपर संडे आणि सुपर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. छत्रपती शिवाजी क्रीडांगण देवरुंग बाबगाव या इथे मात्र पाहू शकाल आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 1 षटकाचा खेळ संपन्न झाला. 1 गडी बाद 8 धावा लागल्या गेल्या आणि अजूनही मात्र विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 46 धावांची अजून आवश्यकता. आदित्य वाकडे षटकाला सुरुवात करतोय. चेंडू पडल्यानंतर पहा खाली राहतोय. आम्ही पहिल्या सामन्यापासून मात्र या ठिकाणी या खेळपट्टीचा मात्र उल्लेख केला की एखादा स्पॉट आहे अगदी विकेटच्या समोर की तिथे जर चेंडू जर गोलंदाजाने हाताळला तर मात्र तो चेंडू पूर्णपणे खाली राहतोय. आणि त्याच अनुषंगाने मात्र या चेंडूची लेंथ सुद्धा मात्र तीच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती अक्षय तिटीला मात्र बीट केलं. गोलंदाज आदित्यने हा बॅटल खूपच छान आहे, कारण दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर दोन्ही संघांसाठी खास आहेत आणि चांगल्या टच मध्ये आहे ते खास बाब. हो इथे मात्र पावलांचा वापर पुढे येऊन करण्याचा प्रयत्न केला, परंतु गोलंदाज सुद्धा तेवढेच चतुर आहेत. लगेच टप्पा पुढे ठेवला आणि पहा तिथे मात्र चेंडूने लगेच मात्र टेक ऑफ केला
बुसली मिळाली तिथे आणि त्याचमुळे अक्षय तिडेला जो फटका खेळायचा होता तो फटका मात्र तो खेळू शकला नाहीये. लेफ्टी राठी कॉम्बिनेशन पाहतोय करण अक्षय तिडे उजव्या हाताचा फलंदाज. तर अंकित दलवीचा आपण विचार केला तर ते डाव्या हाताचे फलंदाज आहेत आणि त्या अनुषंगानं फिल्डिंग मध्ये आता मात्र आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. धावफलकावरती 9 धावा लागल्या गेला. या षटकामध्ये सुद्धा मात्र चांगल्या रिदम मध्ये पाहतो आपण आदित्य वाकडेला. जबरदस्त कामगिरी योगेश स्मृती 11 चषकामध्ये आपल्याला आदित्यची पाहायला मिळाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून त्याला आपण पारितोषिक जो दिलं होतं. इथे मात्र पाहू शकाल हेलिकॉप्टर उडवला फक्त फ्लिक केला होता. मिड विकेटला फिल्डर होते प्रतीक वाकडे त्याने पकडला हा झेल. खूपच मोठी विकेट्स प्राप्त केली गोलंदाज आदित्यनं आणि लागतोय गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला हा दुसरा धक्का. आणि भगवानजी पाटील साहेब जेव्हा जेव्हा वेळ मिळत असतो तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेसाठी मात्र शुभेच्छा देण्यासाठी ते आवर्जून उपस्थित राहत असतात. आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र पाहिलं तर त्यांचं मोलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. पहिल्या क्रमांकासाठी जी आपण ट्रॉफी पाहत आहोत त्याचे मला नक्कीच त्यांचं मोलाचं सहकार्य लागलेलं आहे आणि नेहमीच सातत्याने ते या विभागामध्ये समाजसेवा करत असतात. फटका पुन्हा हवेत केला. लॉंग ऑन आहे. पुन्हा प्रत्येक चेंडूच्या खाली कॅच आज सोडणार नाहीये. याच उद्दिष्टाने आज जय हनुमान चौधरी सगळ्या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता गोलंदाज आदित्य मात्र प्राप्त करतोय. निश्चितपणे आपण ही विकेट्स पाहू शकाल. जसा संकेत मैदानाच्या आतमधला असा वाटला होता की पहिल्या चेंडूवरती तो चेंडूला मात्र बाहेर फेकेल परंतु लॉंग ऑनच्या आतमध्ये पहा अगदी सहज सोपा झेल प्रत्येकने तिथे मात्र कलेक्ट केला आणि पहा अगदी गोलंदाजाचा मात्र तो सुद्धा अभिवादन करत असताना कारण हे विकेट्स गोलंदाजाच्या खात्यामध्ये एक्झॅक्टली ऍड झाली परंतु त्यामध्ये या मोलाचं योगदान पाहिलं आपण प्रत्येकचं सुद्धा मात्र पाहायला मिळालं आणि त्याचमुळे अतिशय सुंदर कामगिरी आता मात्र या ठिकाणी सुरू असताना टीम चौदरपाडा संघाची 3 मोठे धक्के आतापर्यंत लागले गेलेत गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला आणि गोलंदाज आता मात्र इज ऑन हॅट्रिक वरती आहे. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज धीरज आलाय. ओ जबरदस्त डिलिव्हरी. छेडछाडी करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि त्या अनुषंगाने मात्र निर्धावान चेंडूची मात्र आपल्याला सांगता पाहायला मिळाली. जबरदस्त या ठिकाणी खेळ. 54 धावांचा पाठला करताना असं वाटतं की थोडीशी मानसिकता अगदी चेंजेस झाली फलंदाजांची. थोडंसं आपल्याला दडपण पाहायला मिळतोय परंतु मी तर नेहमीच सांगतोय प्रेशर सिच्युएशन मध्ये जो एखादा फलंदाज चांगली कामगिरी करेल तोच मात्र पुढे वाटचाल करून चांगला खेळ सादर करू शकतो. या इथे मात्र शफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पुन्हा तिथे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये आणि अखेर चांगला षटकाचा स्पेल इथे मात्र आदित्यने मात्र संपन्न केला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गडी बाद झाले 3.
पुढील येणाऱ्या काही दिवसांपूर्वी नंतर आमने लोणार प्रीमियर लीग ही स्पर्धा पाळावलेली देण्याच्या स्वरूपात पण तो चालू जो सामना सुरू आहे सध्या तरी आपण जर पाहिलं तर चौदरपाडा संघाचं आपल्याला वर्चस्व थोडंसं पाहायला मिळतंय कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी एकूण 45 धावा इथून जोडायच्या आहेत आणि अक्षय थेटेला आता मात्र जो त्याच्याकडे अनुभव आहे तो अनुभव आता मात्र पूर्णपणे झोकावा लागेल. बॅकफुटला गेले बॅकची कडा होती त्या ठिकाणी परंतु एसटी रक्षकाने मात्र तिथे चूक गिळली. सेल सुद्धा मात्र पाहू शकाल ड्रॉप झाला जीवनदान मिळाला अक्षय थेटेला परंतु विजयने मात्र पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी विकेट्स प्राप्त करण्यासाठी संधी निर्माण केली होती परंतु डॉट चेंडू आला ही चांगली बाब आहे ती म्हणजे चौदरपाडा संघासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट पुन्हा बॅकफुटला गेले पहा वारंवार त्याच लेंथवरती मारा करतो आणि आता मात्र या ठिकाणी स्वतः अक्षय थेटेचं मी कौतुक करेन कारण त्यांनी पंचाच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं नाही कारण त्याला माहिती होती की चेंडू बॅटला स्पर्श झालाय एसटी रक्षकाने तो झेल तिथे मात्र स्वीकारलाय आणि यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. धक्का क्रमांक 4 लागत असताना टीम गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला. निश्चितपणे येथे मात्र पाहिले तर आज कुठेतरी राकेश गारेची अनुपस्थिती आहे आणि पाहू शकाल की कुठेतरी त्याची उणीव आता मात्र नांदकर संघाला भासत असताना कारण पाहिलं की पवनपुत्र पिछे संघाच्या स्पर्धेमध्ये राकेश गारेनं कमालीचा खेळ सादर केला होता आणि या मालिकावीर या पारितोषिक त्यांनी पटकावला होता परंतु काही कारणास्तव ते आज उपस्थित नाहीत आणि पाहू शकाल आज गावदेवी स्पोर्ट संघ नांदकर पूर्णपणे संकटामध्ये सापडलाय. पुन्हा मात्र स्विंग इन डिलिव्हरी काय सुरेख लेंथ वरती मारा करतोय या गोलंदाज विजय तरे. लागोपाठच्या 3 चेंडूमध्ये पाहिलं एक सफलता प्राप्त केली एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. 9 धावा आतापर्यंत पाहिलं तर धावफलकावरती लागल्या गेल्या आणि अधुरी मात्र विजयासाठी 9 चेंडूमध्ये आता मात्र 45 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त खेळ तिन्ही डिपार्टमेंट मध्ये आपण विचार केला तर मात्र चांगली कामगिरी चौदरपाडा संघाची आपण पाहतोय. पुन्हा चेंडू मात्र त्या स्पॉटवरती लेंथ करतोय अदलला गेला आणि पाहू शकाल पुन्हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. अजून एक निर्धाव चेंडू इथे मात्र आपण पाहतोय जणू काही या स्पर्धेतील पहिली मिडल ओव्हर हाताळण्याचा विक्रम आपल्या नावावरती नोंदवेल का टीम आणि इथे मात्र रचण्याचा तो प्रयत्न करेल का. हो यस त्याच अनुष्ठाकडे मात्र तो चेंडूची हाताळणी करतोय जणू काय खेळपट्टीवरती आता फलंदाज आहे की नाही हा प्रश्न पडला क्रीडा रसिकांना कारण आतापर्यंत 5 चेंडू हाताळले विजयनं एक सफलता प्राप्त केली आणि 4 निर्धाव चेंडू त्याने हाताळले. जबरदस्त कामगिरी जी कामगिरी आदित्य वाकड्याने केली होती दुसऱ्या स्पेलमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स 1 धाव खर्च केली होती आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून आता मात्र विजयने सुद्धा मात्र कामगिरी केलेली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील फटका हवेत केला तिथे मात्र विकेटचं पतन होऊ शकेल का या क्षेत्राच्या तिथे पाठलाग करतात परंतु चेंडू एका टप्प्याच्या साह्याने काऊ कॉर्नरच्या सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावासाठी चौकार. जबरदस्त संगीत आणि चांगला डान्स तिथे मात्र माधव ठाकरे सरांचा आपण पाहिला परंतु ज्या फटक्याची आवश्यकता तो फटका जरूर शेवटच्या चेंडूवरती आला परंतु या फटक्यामध्ये पाहिलं तर थोडंसं उशीर झाला असं म्हणावं लागेल कारण हे फटके अगोदर जर आले असते तर मात्र या ठिकाणी या धावांचा जो चेस आहे तो मात्र चांगल्या पद्धतीने होऊ शकला असता. परंतु आता समीकरण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र या लक्षात आता पाठलाग होऊ शकणार नाही अशी परिस्थिती आता मात्र आपल्याला नांदकर संघाची पाहायला मिळाली. 6 मध्ये 41 धावा जोडायच्या आहेत. धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर
13 धावा आतापर्यंत लागल्या गेला, 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. परंतु यानंतर जो पुढील सामना होणार आहे तो मात्र जबरदस्त सामना होईल, त्यात काही शंका नाही. कारण एका बाजूला तुम्ही पाहू शकाल पंडित गोडे, तर त्यांच्या दुसऱ्या बाजूला असतील रामकृष्ण काकडे. हे दोन लेजेंड आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. एकीकडे पाहिलं तर जय अंबिका देवरुंगपाडा संघ असेल, तर दुसरीकडे पाहू शकाल ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ असेल. या दोन पाड्यांपैकी एक पाडा निश्चितपणे इथे मात्र जिंकणार आहे, त्यात काही शंका नाहीये. आणि इथे मात्र 41 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज सज्ज होते पंकज, ज्यांनी या बॅटिंग मध्ये जबरदस्त मात्र फटकेबाजी केली. आणि तोच आता मात्र पंकज गोलंदाजीमध्ये पाहूया कशा रीतीने कामगिरी करेल. हो, इथे मात्र पाहू शकाल शरीराचा वेध घेणार चेंडू पंचाकडे लावणं अपील, परंतु हाईट फॅक्टर होता आणि तेच पंचाने तिथे मात्र पाहिलं. डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडूने आज सुरुवात केली गोलंदाज पंकजनं. प्रथमतः फलंदाजीमध्ये डिपार्टमेंट पाहिलं तर अप्रतिम कामगिरी राहिली, 53 धावा प्रथमतः त्यांनी जोडल्या गेल्या. तदनंतर गोलंदाज डिपार्टमेंट मध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ सर्वच गोलंदाजाच्या वतीने आपण पाहिला. आणि आउटफील्ड मध्ये सुद्धा मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र खूपच छान कामगिरी केली, फटका हवेत केलाय. परंतु स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये पहा झेलबाच्या सुरुवात फलंदाज बाद झालाय धीरज. एकतर्फा खेळ इथे मात्र सर्व रसिकांना मात्र पाहायला मिळतोय. त्याचं कारण चौदरपाडा संघ मात्र या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व राखतोय. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये या माधव सर चेक करायचं आहे का झेल आहे की सिक्सर आहे. येस, ओके. पाहू शकाल रिप्ले मध्ये आपण पाहतो या ठिकाणी की एक्झॅक्टली झेल जरूर पकडलाय क्षेत्ररक्षकाने, परंतु त्याचा शरीराचा भाग अगदी पडद्याला लागलाय का नाही हे पाहायचं आहे. आणि त्यासाठी मात्र ऑनफील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांकडे मात्र या ठिकाणी हा निर्णय सोपवलाय. फलंदाज बाद आहे झेलबादच्या स्वरूपात. नवीन फलंदाज विक्रम आला या मनीषच्या सोबतीला. औपचारिकता बाकी आहे असं म्हणावं लागेल, कारण या सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व चौदरपाडा संघाचा आपण पाहतोय. 4 लिगल चेंडू फक्त टाकायच्या चौदरपाडा संघाला, आणि या चौदरपाडा संघाला मात्र कोणी आता विजयापासून रोखू शकणार नाही. ज्या अनुषंगाने त्यांचा खेळ आज आपण पाहिला. बॅटची कडा पाहू शकाल शॉर्ट पॉइंटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर सज्ज आहेत. एक धाव तिथे जरूर पूर्ण केली, म्हणजे जो विजय पराभवाचा जो अंतर आहे तो आता मात्र कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ करत असताना भरपूर काही अपेक्षा होत्या त्याच्या सहकार्यांना पाठीराख्यांना, परंतु त्या अनुषंगाने खेळ मात्र त्या ठिकाणी झाला नाही. एक गोलंदाज पाहिला तर कुठेतरी सुरुवात चांगली झाली होती. अक्षयने पहा पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. तर शुभमने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला. 7 धावा खर्च 2 विकेट त्याने प्राप्त केला होता, परंतु मागील 2 षटकांचा विचार केला तर आशिष आणि साहिलनं तब्बल 37 धावा खर्च केला. आणि तिथूनच मात्र संघ गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ थोडासा बॅकफूटवरती गेला. आणि त्या अनुषंगाने मात्र याच ठिकाणी आता मात्र विजयाकडे पूर्णपणे वाटचाल करत असताना नक्षत्र आय थिंक जय हनुमान चौदरपाडा संघ. अजून एक चांगल्या चेंडूची हाताळणी कुठेतरी विक्रम असं वाटतं की कुठेसा प्रॅक्टिसचा अभाव त्याच्या खेळीमध्ये आपण पाहतोय. आणि असं वाटतं की प्रथमतः त्याला मात्र संधी मिळालेली आहे खेळण्यासाठी, ज्या अनुषंगाने तो शॉर्ट सिलेक्शन करतोय. मनीषने सुद्धा आज खूपच निराशेने कामगिरी केली, कारण जास्तीत जास्त तो डॉट चेंडू सुद्धा तिथे खेळला गेला. आणि त्याचाच परिणाम मात्र पूर्णपणे त्याच्या संघावरती आपल्याला पाहायला. दरम्यान इथे शुभागमन होत असताना ग्रामपंचायत आमने पडायचे माजी सरपंच
ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण बाबा तुमचं या स्पर्धेच्या वतीनं सरपंच उपसरपंच चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तर हा सामना जिंकलाय टीम जय हनुमान चौदरपाडा संघानं. सो अभिनंदन टीम चौदरपाडा अँड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट नांदकर. आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहुण्यांच्या सन्मानात